नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा एनसीबीवर निशाणा साधलेला आहे. या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप जारी केली. ही ऑडिओ क्लिप एनसीबी अधिकारी आणि पंच यांची असल्याचा दावा सुद्धा नवाब मलिक यांनी करत एनसीबीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एनसीबीचा फर्जीवाडा सुरूच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 2021 मध्ये एनसीबीनं खोटे आरोप दाखल केले गेले होते. अनेक मुद्दे या अनुषंगानं बाहेर आपण काढत आहोत, असं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे. एनसीबीनं मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केलेत. एनसीबीत मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. मागील तारखांच्या पंचनाम्यांवर सही केली जात असल्याचा आरोप सुद्धा नवाब मलिक यांनी केलेला आहे. नुसता समीर खान नवाब मलिकच्या जवई आहे, याच्या बिल रद्द केलं पाहिजे, त्यांचा अधिकार आहे. पण आमचा प्रश्न आहे, सर्वांसाठी का गेले नाही? सिंगल आउट करून समीर खानच्या विरोधात जात आहे, माझ्या मनात भीती निर्माण करण्यासाठी. तुम्ही ज्या पद्धतीने शाहरुख खानच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला, आमच्या घरवाल्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला, नवाब मलिक घाबरणार नाही. नव्याने फर्जीवाडा समोर आणतोय. कोर्टाने स्पष्ट मला सांगितलेलं आहे की एजन्सीच्या नवं काही असेल तर बोलण्याचा माझा अधिकार आहे. त्या अधिकाराखाली मी बोलतोय. एक आठवड्यापासून काही बातम्या पेरण्यात येत आहे की मी काय एक्सटेन्शन मागत नाही, सुट्टीवर जाणार आहे. माझी माहिती आहे की त्यांच्या एक्सटेन्शनसाठी भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते मुंबईचे, महाराष्ट्राचे MHA मध्ये लॉबिंग करताय. एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक्सटेन्शन देऊ नका. सगळे बेकायदेशीर कामं या डिपार्टमेंटमध्ये या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असे रिपोर्ट असताना भारतीय जनता पक्षाचे काही नेते त्यांना इथे ठेवण्यासाठी काही रस आहे. म्हणजे वसुली गँगमध्ये त्यांचा हिस्सा आहे काय? असू द्या, त्यांना इथे ठेवला तर आणखीन यांच्या फर्जीवाडा एक्सपोज करण्यासाठी आम्हाला संधी मिळेल. ज्या पद्धतीने इतका होऊनही हे मुजोर अधिकारी ज्या पद्धतीने पंचनामा बदलण्यासाठी मस्त आहे, निश्चित रूपाने हा सगळा विषय इन्क्वायरीसाठी मी स्वतः पत्र लिहिणार आहे. कोर्टासमोर हा विषय घेऊन जाऊ आणि बरेचसे काही यांच्या आणखीन पुरावे माझ्याकडे आहे. टप्प्याटप्प्याने या एनसीबीच्या लोकांच्या आणखीन फर्जीवाडे भविष्यात मी काढणार आहे. आज मला उत्तर अपेक्षित आहे की हे पंचनामा बदलण्यासाठी कट कारस्थान होत होता काय, याचे लेखी तक्रार व्हिडिओ आम्ही त्यांना सादर करणार आहोत. एनसीबीकडून आम्हाला उत्तर अपेक्षित आहे की या केसमध्ये करण सजलानी व इतरवर का तुम्ही बेल ॲप्लिकेशन रद्द करण्यासाठी केलं नाही? समीर खानसाठी सिंगल आउट करून का गेलं आहे? का आम्हाला आमच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी उद्योग करताय? आम्ही घाबरणार नाही. आणि जे अधिकारी नियम तोडून बेकायदेशीर कामं करताय त्यांच्या लढा हे लॉजिकल एंडपर्यंत घेऊन मी जाणार आहे आणि माझा लढा हे थांबणार नाही. तर आपण पाहतोय नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा काही आरोप केलेले आहेत. एनसीबीकडून सातत्यानं चुकीची केस दाखल करून वसुली केली जाते. समीर वानखेडेंचा या वसुलीमध्ये सहभाग असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीकडून सातत्यानं भीती दाखवली जाते. एनसीबीकडून होणाऱ्या वसुलीमध्ये एनसीबीचे सगळे अधिकारी सामील आहेत, असा आरोप सुद्धा नवाब मलिक यांनी केलेला आहे. सोबतच भाजपवर सुद्धा नवाब मलिक यांनी टीका केलेली आहे. समीर वानखेडे यांना मुंबईतच ठेवण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांना रस आहे आणि यासाठीच दिल्लीमध्ये लॉबिंग सुरू असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय. एनसीबीच्या या सगळ्या वसुली विरोधात, भ्रष्टाचाराविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. एनसीबीच्या संचालकांनी या सगळ्या आरोपांवर उत्तर द्यावं अशी मागणी सुद्धा नवाब मलिक यांनी केलेली आहे.
एनसीबीचा भ्रष्टाचार आपण टप्प्याटप्प्यानं बाहेर काढणार असल्याचं नवाब मलिक यांनी बोलून दाखवलंय। पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी आपण हा सगळा फर्जीवाडा सातत्यानं बाहेर काढणार असल्याचं म्हटलेलं आहे। समीर वानखेडे, एनसीबी, भाजप या तिघांवरही नवाब मलिक यांनी टीका केली आहे। भाजप नेत्यांकडून समीर वानखेडे यांना मुंबईतच ठेवलं जावं या अनुषंगानं लॉबिंग सुरू असल्याची एकंदरीतच नवाब मलिक यांनी वक्तव्य केलेली आहेत। एनसीबीकडून सातत्यानं कारवाईचा धाक दाखवला जातोय, भीती दाखवली जाते, मात्र आपण या कारवाईला, या सगळ्या धाकाला बिलकुल घाबरणार नाही। उलट टप्प्याटप्प्यानं एनसीबीचे सगळे कारनामे बाहेर काढू असं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। पंचनामा बदलण्यासाठी कटक कारस्थान होत होतं का असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे। एनसीबीच्या संचालकांनी या संदर्भात उत्तर द्यावं असंही नवाब मलिक यांचं म्हणणं आहे, तशी मागणी त्यांनी केलेली आहे। समीर खान आपला जावई असल्या कारणामुळे ही सगळी कारवाई होत असल्याचं देखील नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नव्यानं आपण आता हा फर्जीवाडा समोर आणतोय असं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे। आज आपण जे काही आरोप करत आहोत त्या आरोपांच्या संदर्भात एनसीबीकडून उत्तर अपेक्षित असून आपल्या मनात भीती निर्माण करण्यासाठी एनसीबीकडून हे सगळं केलं जातंय का असं देखील नवाब मलिक यांचं म्हणणं आहे। याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एनसीबीवर, समीर वानखेडेंवर आणि भाजपावर टीका केलेली आहे। समीर वानखेडे मुंबईतच राहावे त्यासाठी भाजपच्या काही नेत्यांकडून दिल्लीमध्ये लॉबिंग सुरू असल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया। नाही, नवाब मलिकच्या बोलण्याला फारसं गांभीर्यानं आम्ही घेत नाहीये, कारण त्यांना रोज काहीतरी त्या ठिकाणी बाष्कळ बडबड करावी लागते। आता भारतीय जनता पार्टीने अधिकाऱ्यांच्या बदलीचा काय संबंध आहे? कुठली क्लिप काय आहे, त्याची सत्यता काय? बरं, तुम्हाला कुठल्याही गोष्टी ज्या तुम्हाला काही सापडतात त्या संबंधित अथॉरिटींकडे द्या ना। पोलीस अथॉरिटी आहे, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन अथॉरिटी ज्या असतील, न्याय व्यवस्था आहे। प्रसार माध्यमांसमोर खळबळ माजवण्यासाठी काहीतरी खोटे नाटे आरोप करायचे हा धंदा झालाय नवाब मलिकांचा रोजचा। नाही, पण मग प्रवीणजी, भाजपकडून या आरोपांना काही उत्तर दिलं जाणार आहे की नाही? कारण खूप गंभीर स्वरूपाचे हे आरोप आहेत आणि समीर वानखेडेंवर देखील त्यांनी काही गंभीर आरोप केलेत, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? नाही, नवाब मलिकांचा आरोप गंभीर आम्ही मानत नाही, कारण ते स्वतः गंभीर कधी नसतात आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी गांभीर्यानं नवाब मलिकला घेतच नाहीये। आणि आता ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्याला देऊ आम्ही ना। नवाब मलिक रोज वारेमाप काहीतरी बडबडत बसेल, त्याला कुठे उत्तर देत बसणार आम्ही? पण प्रवीणजी, सातत्यानं ते हे आरोप करतायत गेल्या कित्येक दिवसापासून, आपल्याला देखील माहिती आहे। आणि दुसरीकडे या सगळ्याच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं ते म्हणतायत। सोबतच जे आरोप त्यांनी एनसीबीवर केलेत, एनसीबीच्या संचालकांनी आरोपांवर काहीतरी उत्तर द्यावं असं देखील त्यांची मागणी आहे। नाही, त्यांची मागणी आहे म्हणून आम्ही उत्तर देणार नाही। ज्या यंत्रणांना जी माहिती पाहिजे ती दिली जाईल। आणि नवाब मलिकांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे 5-6 डिफामेशन त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना एक दिवस मध्ये असं करमत नाही की निराधार खोटे काहीतरी आरोप करायचे आणि त्या ठिकाणी सनसनाटी माजवायची। आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या कुठल्याही आरोपात कधीच सत्य वाटत नाही आणि त्यांना जे काय पुरावे काय वाटत असेल त्यांनी अथॉरिटीजला त्या द्यावे आणि इंटरव्हेन करत त्या ठिकाणी त्यांना जे वाटतं तसा न्याय मागावा। परंतु माध्यमांसमोर यायचं आणि त्या ठिकाणी काही बोलायचं आणि त्याला सगळ्यांनी उत्तरं द्यावी असं काय अपेक्षित नाही। बरं, प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।
पुढची बातमी बघूया। काही महिन्यांपूर्वी गेटहब नावाच्या एका मोबाईल ॲपवर मुस्लिम महिलांचे फोटो पोस्ट करून त्याबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला होता। त्यावरून बराच वाद झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाई देखील केलेली होती। मात्र पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार समोर आलेला आहे। काही मुस्लिम महिलांचे सोशल मीडियावरचे फोटो या ॲपवर अपलोड करून त्यावर अश्लील भाषेत आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आलेला होता। महिलांचा लिलाव करण्याची भाषा देखील या मजकुरात वापरण्यात आलेली होती। आणि हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। एका मुस्लिम महिला पत्रकाराने ट्विटरवर या संदर्भात पोस्ट लिहिलेली होती। या महिलेचा देखील फोटो या ॲपवर अपलोड करण्यात आलेला होता। बुल्लीबाई नावाच्या युजर ग्रुपवरून हे फोटो अपलोड करण्यात येत असल्याचंही समोर आलेलं होतं। हे सगळं प्रकरण मुंबई पोलिसांकडे मांडलं असून गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेली आहे। आज हमने 1 जनवरी को फिर से ऐसा एक साइट देखा जहां पे बुल्ली डील्स के नाम से इनको किया गया। मैंने आईटी मिनिस्टर को फिर से रिक्वेस्ट की है कि आप जब तक ऐसे लोगों को जो महिलाओं को इस तरीके से उनके बारे में बात करते हैं, टिप्पणियां करते हैं, उन पे कार्रवाई नहीं करेंगे तो ऐसी घटनाएं वापस होती रहेंगी। मैंने मुंबई पुलिस को, क्योंकि कुछ महिलाएं जो टारगेट हुई हैं वो मुंबई से होती हैं, तो मैंने मुंबई पुलिस कमिश्नर को भी इस बारे में कहा है एंड मुंबई पुलिस विल बी इन्वेस्टिगेटिंग इट। आई एम ग्रेटफुल टू द डीजीपी महाराष्ट्र एज वेल एज पुलिस कमिश्नर मुंबई हु हैव टेकन दिस अपॉन अ प्रायोरिटी एंड इस पे इन्वेस्टिगेशन शुरू हो चुकी है। मैं उम्मीद करती हूँ कि जो इसके पीछे हैं, जो इस तरीके के अश्लील काम कर रहे हैं, उन पे किसी न किसी तरीके की सख्त कार्रवाई होगी। ऑनलाईन पोर्टलवर सॉलिड डील नावाची एक पोर्टल आहे। त्या पोर्टलवर महिलांच्या फोटो लावून त्यांना फॉर ऑक्शन या पद्धतीने उद्योग या देशामध्ये सुरू आहे। त्याच्यात बहुतांश अल्पसंख्याक समाजाची मुली आहे। ज्या मुली वोकल आहे, काही चूक होत असेल त्या बाबतीत स्पष्टपणे मत मांडताय, त्यांच्या कुठेतरी चीरहरण करण्याचं काम या पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे। आम्ही निश्चित रूपाने या घटनेची निंदा करतोय आणि मी स्वतः पत्र लिहून गृहमंत्र्यांना सांगणार आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करा। जे कोणी पोर्टल कुठे चालवत असतील त्यांना अटक झालं पाहिजे, कारण त्याच्यात मुंबईतलीही काही मुली आहे। यात सगळ्या महत्त्वाच्या बातमी संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। प्रशांत, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे आणि या प्रकारावरनं आता एक नवा वाद सुरू झालाय। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस नेमकी काय कारवाई करतायत, प्रशांत त्याबद्दल काय सांगता येईल? महत्त्वाचं या संदर्भात खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तक्रार केलेली आहे आणि या तक्रार केल्यानंतर या संदर्भात आता पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे। जी ही वेबसाईट आहे, या वेबसाईटच्या संदर्भात कशा पद्धतीने कुठून वेबसाईट आहे, याचा IP ॲड्रेस काय आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मुलींवरती अत्याचार होतात या संदर्भात देखील माहिती घेणं सुरू झालेली आहे आणि लवकरच होऊ शकते। या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल करून या संदर्भात लवकरच कारवाई करण्यात येईल। प्रशांत, या आधी देखील दिल्ली पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी कारवाई केली होती। या कारवाईनंतर सुद्धा पुन्हा एकदा हा सगळा प्रकार समोर येताना दिसतोय। प्रशांत, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? यापूर्वी जी वेबसाईट होती महिला त्याच्या संदर्भात वेबसाईटच्या माध्यमातून आज करून मुलींच्या विक्री संदर्भात ती वेबसाईट सुरू होती। या संदर्भात जेव्हा दिल्ली पोलिसांनी कारवाई केली त्याच्या IP ॲड्रेसच्या आधारावरती 3 लोकांना अटक देखील करण्यात आली होती आणि त्यावरती सायबर गुन्ह्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला। पण महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर आता ही दुसरी वेबसाईट आहे ज्या माध्यमातून मुलींच्या संदर्भात आणि खास करून महिलांच्या संदर्भात अतिशय वाईट अवाश्य शब्दांमध्ये आणि सोबतच त्यांच्या विक्री आणि त्यांच्या अत्याचारासंदर्भात ज्या पद्धतीनं वक्तव्य दिले जाते याच्या आधारावर दिल्ली पोलीस निश्चितपणे आणि खास करून मुंबई पोलीस देखील या संदर्भात देखील तर मुंबईत देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, दिल्लीत देखील या संदर्भात गुन्हा दाखल होईल। या संदर्भात प्रियंका चतुर्वेदी यांनी महिला बाल कल्याण मंत्र्यांना देखील आणि दिल्ली पोलिसांच्या आयुक्तांना देखील या संदर्भात
पत्र लिहिलं आहे आणि या संदर्भातली मागणी केली आहे की अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आणि माहिती प्रसारण मंत्री जे आहे त्याच्यासोबतच दळणवळण मंत्री आहे यांना देखील या संदर्भातले पत्र लिहून कुठेतरी अशा प्रकारच्या ज्या वेबसाईट असतात ज्यावरून महिलांचा अपमान केला जातो अशा सगळ्यांवरती कारवाई करावी आणि अशा वेबसाईटला ब्लॉक करावं आणि भारतात अशा कुठल्या प्रकारची वेबसाईट उघडू नये यासाठी तांत्रिक गोष्टींचा सुरुवात करावी असं देखील मागणी करण्यात आलेली आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ताधारी शिवसेनेला मोठा दणका दिलाय. मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेसंदर्भात आता लोकायुक्तांकडून चौकशी करण्यात येणार आहे. पालिकेच्या या आश्रय योजनेत 1800 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केलाय आणि या योजनेची चौकशी करावी असं पत्र राज्यपालांनी आता लोकायुक्तांना दिलेलं आहे. नियमांनुसार जर एखाद्या टेंडरसाठी केवळ एका कंपनीकडूनच प्रतिसाद आला असेल तर ते टेंडर पुन्हा घोषित केलं जातं. मात्र तसं केलं गेलं नाही असा आरोप भाजपनं केलाय. आश्रय योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधली जात होती. काही कामगारांसाठी घर बांधण्याकरता मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवली होती. त्या निविदेमध्ये अंदाजित बांधकाम क्षेत्रफळ 33 लाख स्क्वेअर फूट आणि बांधकाम खर्च जवळजवळ 1200 कोटी होता. त्या जागेवर ठेकेदाराने नमूद केलेले क्षेत्रफळ 79 लाख स्क्वेअर फूट आणि खर्च 3300 कोटी इतका केले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे 1844 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा निष्पन्न झाला. राज्यपालकडे भाजपचे लोकांनी तक्रार केली. त्यांनी लोक आयुक्तकडे पाठवलेले आहे. चौकशीचा अर्थ हे नाही की त्याच्यात घोटाळा आहे. आम्हाला वाटते भारतीय जनता पक्षाच्या सर्व तक्रारी राज्यपालकडे जात आहे. थेट लोकायुक्तकडे का तक्रार करत नाही? म्हणजे राजभवन हे राजकीय आखाडा झालेला आहे. तो 12 आमदारांचा विषय असेल, तो विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा विषय असेल, दैनंदिन भारतीय जनता पक्षाचे नेते जाऊन राजभवनाचा वापर राजकीय हेतूंनी करताय. बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, राजभवन हा राजकीय आखाडा झालेला आहे आणि याच्या बाबतीत कुणाच्या मनात दुमत नाही. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि तीही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचंय आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच तुम्हाला मिळू शकतील. वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.